नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या क्विज क्वेस्ट ह्या प्रश्नमाची कार्यावळीच्या आनीक एका वाट्यात परतून एकदा तुमकां सगळ्यांक उर्बेभरीत येवकार. साबार महाविद्यालयातले जैतिवंत विद्यार्थी आयच्या ह्या वाट्यात आमचे वांगडा क्विज क्वेस्ट ही कार्यावळ खेळपाचे आसात. तर सुरवात करचे आदी सगळ्या सर्तकांची आमी थोडक्या भितर वळख करून घेवया. टीम ए, तुमच्या विशीं सांगात. नमस्कार, म्हजें नांव अनुश्री खांडेपारकर. हांव VM साळगांवकर कॉलेज ऑफ लॉच्या सेकंड इयर BA LLB शिकता आनी म्हाका नवीन नवीन भाशा शिकपाची आनी वाचपाची आवड आसा. नमस्कार, म्हजें नांव जॉशुआ डिसोजा. हांव VM साळगांवकर कॉलेज ऑफ लॉच्या 4th इयर BA LLB शिकता आनी म्हाका वाचपाची आनी डिबेटाची आवड आसा. तर ही आशिल्ली टीम ए. आता आमी पळोवया टीम B ह्या पंगडांतल्या खेळगड्यांची थोडक्यात म्हायती. टीम B, तुमच्या विशीं सांगात. नमस्कार, म्हजें नांव संजोत तुळशीदास शिरोडकर. हांव वाळपय रावता. सध्या हांव मास्टर ऑफ फार्मसी करता इन PS राजाराम एंड ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसीन. म्हाका चॅस खेळपाक आनी ड्रॉइंग काडपाक आवडटा. नमस्कार, म्हजें नांव प्राजक्ता नायक. हांव शिरोडेचें. हांव सद्या म्हाजें सेकंड इयर मास्टर्स करता इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री PS कॉलेज ऑफ फार्मसी. तर ही आशिल्ली टीम B आणि आता पळोवया आयच्या ह्या खेळांत वांटेकार जावपी टीम Cतल्या खेळगड्यांची म्हायती. टीम C, तुमच्या विशीं सांगात. नमस्कार, म्हजें नांव सुमेधा बनोदास कलंगूटकर. हांव निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ह्या कॉलेजीन सद्या म्हजें सेकंड इयर BEd करता. म्हाका ड्रॉइंग काडपाक, स्टिचींग तशेंच नवें कितें तरी शिकपाची खूब आवड आसा. नमस्कार, म्हजें नांव ट्रिजा कारवालो आनी हांव निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एड्युकेशन हांगा म्हजें सेकंड इयर BEd करता. म्हाका झाडां रोवपाक, चित्रकला आनी फोटोग्राफी खूब आवडटा. तर हे आशिल्ल्यो आयच्यो 3 टीम्स आणि तांची वळख आमी थोडक्या भितर करून घेतल्या आणि तांच्या वांगडा आयची क्विज क्वेस्ट ही कार्यावळ आमी खेळपाचे आसात. खेळाक सुरवात करचे आदी थोडक्या भितर नेम आमी परतून एकदा तुमकां सांगतात. वट्ट 4 फेरयो आयच्या ह्या खेळांत आसतल्यो, जातूंत राष्ट्रीय स्तरावयले आनी गोंय राज्य पांवड्यावयले प्रस्न आमी तुमकां विचारतले. प्रत्येक प्रस्ना खातीर योग्य जाप दिल्यार 10 गूण तुमकां मेळटले. जर एखादी जाप तुमकां येना जाल्यार ती फुडल्या टिमीक तुमी पास करपाक शकतात आणि पास जाल्लो प्रश्न जर दुसऱ्या टिमीन ताची योग्य जाप दिली जाल्यार 5 अतिरिक्त गूण तुमकां ताचे खातीर मेळपाक शकता. 30 सेकंदांचो वेळ प्रत्येक प्रस्ना खातीर तुमचे कडेन आसतलो आणि खंयच्याच प्रकारचे नेगेटिव्ह मार्किंग आसचें ना. देखून जर तुमकां प्रश्न येता आसत जाल्यार निश्चित तुमी ताची जाप दिवपाचो प्रयत्न करचो. सो ऑल टीम्स रेडी? ओके. तर आयच्या खेळांतलो पयलो रावंड, पयली फेरी आमी सुरवात करता. टीम ए तुमचे कडल्यान आणि पहिल्या फेरयेंतलो तुमचे खातीरचो पयलो प्रस्न. अर्थशास्त्रा खातीरचे नोबेल इनाम मेळोवपी पयली भारतीय व्यक्ती कोण? Who was the first Indian to win Nobel Prize for Economics? 30 सेकंदांचो वेळ तुमचे कडेन विचार करून जाप दिवं येता. इकॉनॉमिक्स म्हळ्यार अर्थशास्त्र, ताचे खातीर नोबेल प्राइज मेळोवपी पयली भारतीय व्यक्ती. First Indian to win Nobel Prize for Economics. We know the second name. It's Professor Sen. We need the full name. पुराय जाप. प्रश्न 10 गुणांचो आसा, ताका लागून आमकां पुराय नाव जाय पडटलें. अनुरुद्धा सेन. नो. टीम B, हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. आता मेरेन फक्त 2 जाणांक हो पुरस्कार मेळ्ळा. 2 भारतीयांक, तातूंतले ते एक आसात आणि एका नामनेच्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून लेगीत तांणी खूब मोलादीक वावर केला. येस, टीम B. ओके, टीम C, हो प्रश्न आता आमी तुमचे कडेन पास करतात. तुम्ही सांगात ह्या प्रश्नाची जाप तुमचे कडेन आसत जाल्यार. अमर्त्य सेन. अमर्त्य सेन इज द राईट आन्सर. आणि टीम C, अभिनंदन तुमचे. ताळयो आमी तांच्या खातीर मारुयात. 5 अतिरिक्त गुण तुमकां मेळिल्ले आसात आणि पहिल्या फेरयेंत तुम्ही तुमचे खाते उघडलेले आसा. टीम B ह्या फेरयेंतलो तुमचे खातीरचो आता थेट प्रश्न. मिसाईल वुमन ऑफ इंडिया ह्या नावान आमी कोणाक वळखतात? हू इज नोन ॲज द मिसाईल वुमन ऑफ इंडिया? 30 सेकंदांचो वेळ तुमचे कडेन विचार करून तुम्ही जाप दिवची. मिसाईल वुमन ऑफ इंडिया ह्या नावान आमी कोणाक वळखतात? टीम B, तुमचो वेळ लागीं लागीं सोंपला. तुमचे कडेन जाप आसत जाल्यार तुम्ही दिवं येता. नो. ओके, टीम C, हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. 5 गुण मेळोवपाची संद तुमचे कडेन.
मिसायल वुमन ऑफ इंडिया म्हण आमी कोणाक वळखतात त्या व्यक्तीचें नाव कितें? जर इंदिरा तुम्ही काही गांधी. वाचला असत. येस इंदिरा गांधी. ना, इंदिरा गांधी इज नॉट द राईट आन्सर. टीम ए हो प्रश्न आम्ही तुमकां पास करतात 5 गुणांन. कल्पना चावला. ना, कल्पना चावला इज ऑल्सो नॉट द करेक्ट आन्सर. या प्रश्नाची योग्य जाप आसा टेसी थॉमस. टेसी थॉमस ही एक आमच्या देशांतली एक व्हड बायल मनीस आणि तिका आमी मिसायल वुमन ऑफ इंडिया या नावान वळखतात. हरकत ना. टीम सी तुमचे खातीरचो या फेरयेतलो थेट प्रश्न. स्वतंत्र भारताचे निमाणे गव्हर्नर जनरल कोण आशिल्ले? हू वॉज द लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडंट इंडिया? 30 सेकंदांचो वेळ विचार करून तुम्ही जाप दिवची. लॉर्ड माउंटबॅटन. ही जाप चुकल्या. टीम सी वी पास इट ऑन टू टीम ए. तुमचे कडेन लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडंट इंडिया, निमाणे गव्हर्नर जनरल स्वतंत्र भारताचे. लॉर्ड डलहौसी. नो, लॉर्ड डलहौसी ही जाप चुकल्या. टीम बी हो प्रश्न आम्ही तुमकां पास करतात. 5 गुण मेळोवपाची संद तुमचे कडेन. स्वतंत्र भारताचे निमाणे गव्हर्नर जनरल, लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडंट इंडिया. लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन ही जाप सुद्धा चुकल्या आणि हाची योग्य जाप असा सी राजगोपालाचारी. सी राजगोपालाचारी हे आमच्या स्वतंत्र भारताचे निमाणे गव्हर्नर जनरल आशिल्ले. ओके, हरकत ना. 3 प्रश्न तिनूय टिमींचे जाल्ले आसात आणि ह्या फेरयेतल्या आता बजर प्रश्नाकडे आमी वतात, जो सगळ्या टिमी खातीर उक्तो आसतलो. जी टीम पयली बजर प्रेस करतली तांकां जाप दिवपाचो चान्स मेळटलो. प्रश्न पुराय आयकून जाल्या उपरांतूच तुम्ही बजर दाबचो. ओके, तर ह्या फेरयेतलो बजर राऊंड प्रश्न असो आसा. मनशाच्या शरीरातल्या सगळ्यात लहान हाडाचे नाव कितें? स्मॉल. येस, टीम ए. स्मॉलेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी, व्हॉट इट इज कॉल्ड एज? उल्ना. अल्ना. ULNA. No, that's not the right answer. Team B, It is one of the ear bone. we need the name of that particular bone. The smallest bone in the human body. दोन टीमींनी आपापली जाप दिल्ली आसा. ताका लागून जर टीम सी तुमचे कडेन ह्या प्रश्नाची जाप आसत जाल्यार यू हॅव द चान्स. ना जाल्यार आमकां ह्या प्रश्नाची जाप प्रेक्षकांक दिवची पडटली. टीम बी ची जाप सामकी लागीं पाविल्ली, बट नेम ऑफ द बोन इज स्टेप्स. ओके, स्टेप्स हे ते हाडाचे नाव. काय नजो, हरकत ना. पहिलो राऊंड हांगाच सोंपता आणि पहिल्या फेरयेंत तिनूय टिमींनी बरी कामगिरी केल्ली आसा आणि आता आमी पळोवया पहिल्या फेरये उपरांत वट्ट गुण कितले जाल्यात. आणि पहिल्या फेरये उपरांत टीम ए तुम्ही अजूनपर्यंत आपले गुणांचे खाते उघडिल्ले ना. टीम बी तुमचे अजूनपर्यंत 0 गुण आसात आणि फक्त टीम सी तुमचे कडेन आसात 5 गुण आणि तांणी आपले खाते उघडिल्ले आसा. अजून 3 फेरयो आसात. 3 फेरयां भितर भरपूर प्रश्न आणि भरपूर गुण मेळोवपाची संद तुमचे कडेन आसतली. टीम सी दुसऱ्या फेरयेची सुरवात आमी तुमचे कडल्यान करतात. ह्या फेरयेत आमी विज्युअल प्रश्न विचारतले आणि तुमच्या खातीरचो ह्या फेरयेतलो पयलो विज्युअल प्रश्न स्क्रिनीचेर पळोवया. तर टीम सी तुमचे खातीरचो हो विज्युअल प्रश्न आसा. ह्या चित्रांत जे वाद्य तुमकां दिसता ते तुम्ही वळखुपाचे. 30 सेकंदांचो भरपूर वेळ. तुम्ही विज्युअल बारीकसाणेन पळोवन ताची जाप दिवची. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट खंयचे ते तुम्ही सांगपाचे. शहनाई. शहनाई इज द राईट आन्सर. टीम सी खूप खूप अभिनंदन तुमचे. आम्ही ताळयो मारया तांच्या खातीर. 10 गुण तुमकां मेळटात ह्या तुमच्या योग्य जापे खातीर. शहनाई इज द राईट आन्सर. कितें सांगपाक शकतात शहनाई बद्दल? तुमकां कितें खबर आसा? आमी उस्ताद बिस्मिल्ला खान हांचे नाव आमी आयकलां, जाणी खूप आमकां शहनाईचे बऱ्यो बऱ्यो यादी दिल्ल्यो आसात आणि खंयच्याय घरांत समजा जर एखादो सुवाळो आसत किंवा एखादें कार्य आसत जाल्यार खूबदां आमी शहनाई आयकतात, बरोबर? तर अशें खूब गोड वाद्य आमच्या देशांतले. शहनाई इज द राईट आन्सर. 10 गुण तुमकां मेळटात. अभिनंदन तुमचें.
टीम बी रेडी? तुमचे खातीरचो ह्या फेरयेंतलो विज्युअल प्रश्न पळोवया स्क्रिनीचेर. तर टीम बी ह्या चित्रांत तुमकां जो पक्षी दिसता तो पक्षी खंयचो ते तुमी वळखुपाचे. रिकॉग्नाइज द बर्ड इन दिस पिक्चर. यू हॅव टू आयडेंटिफाय दिस बर्ड. त्या पक्षाचे नाव कितें, तो पक्षी खंयचो. नेगेटिव्ह मार्किंग ना. देखून जर तुमकां दिसता आसत की हो पक्षी आमकां खबर आसा जाल्यार तुमी एक गेसवर्क करपाक लेगीत हरकत ना. बुलबुल. ना. टीम ए हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. इट्स एन इंडियन बर्ड. आमकां तो भारतांत मेळटा पळोवपाक. ओके, सो यू हॅव टू जस्ट आयडेंटिफाय द बर्ड बाय द पिक्चर. इज इट द नायटिंगेल? नो, नायटिंगेल सुद्धा ना. टीम सी हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. त्या पक्षाचे नाव कितें. ओके, तर टीम सी तुमचे कडेन ह्या प्रश्नाची जाप ना. त्या पक्षाचे नाव कुकू. ओके, इट इज कुकू. आणि हे त्या पक्षाचे नाव. काय नजो, टीम ए ह्या फेरयेंतलो तुमचे खातीरचो थेट विज्युअल प्रश्न आतां आमी स्क्रिनीचेर पळोवया. तुमचे खातीरचो विज्युअल प्रश्न ऑन स्क्रीन. चित्रांत जो तुमकां एक नृत्य प्रकार दिसता तो तुमी वळखुपाचो. वॉट डान्स फॉर्म इज दिस? 30 सेकंदांचो वेळ तुमचे कडेन. लावणी फ्रॉम महाराष्ट्र. लावणी फ्रॉम महाराष्ट्र इज द करेक्ट आन्सर. टीम ए तुमचे अभिनंदन. ताळयो तांच्या खातीर. 10 गुण तुमकां मेळटात ह्या जापे खातीर. आणि अशे रितीन खूप बरे तरेन हो दुसरो रावंड जाल्लो आसा. आता ह्या दुसऱ्या रावंडांतलो बजर प्रश्न सगळ्या टीमी खातीर आता आमी तुमच्या मुखार दवरतात. सगळ्यांचे हात बजराचेर आसचे. एक चित्र आमी तुमकां आतां दाखयतले, विज्युअल आमी दाखयतले आणि ताचे उपरांत त्या प्रश्नाचेर तुमकां जाप दिवपाची आसा. ओके, ताचे पयलीं आमी विज्युअल पळोवया. ओके, तर विज्युअल्स आमी पळयल्ले आसात. प्रश्न आसा, हो सुवाळो केन्ना जाता? वेन इज दिस सेरेमनी सेलिब्रेटेड? टीम ए पयलो बजर तुम्ही दाबिल्लो आसा. आणि हो जो चित्रांतलो सुवाळो तुम्ही पळयलो तो खंयच्या तारखेक केन्ना जाता तो तुम्ही सांगचे. 26 जानेवारी फॉर रिपब्लिक डे. 26 जानेवारी इज नॉट द राईट आन्सर. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट ही सुद्धा जाप चुकल्या. आता टीम सी फक्त तुमचे कडेन एक पर्याय उरता. हो सुवाळो खंयच्या दिसा जाता, खंयच्या तारखेक जाता. ओके, खंयच्याच टीमीक ह्या प्रश्नाची जाप आयिल्ली ना. बिटिंग रिट्रीट हो तो सुवाळो आणि तो 29 जानेवारीक 26 जानेवारी उपरांत 3 दिसांनी जेन्ना सगळो कार्यक्रम सोंपता तेन्ना निमाण्या दिसा 29 जानेवारी दिसा हो सुवाळो जाता. हरकत ना. 2 फेरयो हांगा पुराय जाल्ल्यो आसात आणि 2 फेरया उपरांत आमचे वट्ट गुण कितले जाल्यात ते आतां आमी पळोवया. आणि दुसऱ्या फेरये उपरांत 10, 0 आणि 15 अशी गुणांची सध्या परिस्थिती आसा. टीम ए 10 गुण, टीम बी अजून तांणी खातें उगडिल्लें ना आणि टीम सी 15 गुण घेऊन सध्या लिडिंग आसा. खूप बरी तयारी चल्ल्या आणि अजून 2 फेरयो बाकी आसात. तुमकां अजून गुण मेळोवपाची संद आसतली. ओके, हाच्या उपरांत तिसऱ्या फेरये कडेन आमी वतात. परतून एक फावट टीम ए तुमचे कडल्यान आमी सुरवात करतले ह्या फेरयेची आणि ह्या फुडल्या फेरयेंतले प्रश्न आमचे गोंय राज्याचेर आधारीत आसतले. ओके, सो टीम ए आर यू रेडी? ओके, तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो पयलो प्रश्न. गोंयांतल्या खंयच्या उत्पादनाक आणि खंयच्या वर्सा पयलो GI टॅग मेळिल्लो? Which Goan product was the first ever to get GI tag and in which year? 30 सेकंदांचो वेळ विचार करून तुम्ही जाप दिव येता. So there is the Harman chilies, there are Mangorat mangoes, there is Penny. Even cashew is किमान तो प्रॉडक्ट जर तुम्ही सांगू शकलेत जाल्यार आमकां चलतले. मानकुराद मँगोज. मानकुराद मँगो GI टॅग आसा पूण तो पयलो नाशिल्लो. टीम बी हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. फर्स्ट एवर GI टॅग मेळोवपी गोवन प्रॉडक्ट खंयचो? गोंयचे खंयचे उत्पादन सगळ्यांत पयले खेपे GI टॅग मेळोवपी थारिल्ले? काजू फेणी. काजू फेणी इज द करेक्ट आन्सर. आमकां जर तुम्ही वर्स सांगू शकले जाल्यार आमच्या प्रेक्षकांक आनीक आनंद जातलो. जस्ट तांच्या माहिती खातीर. 2001.
ना 2009 वर्सा ते मेळिल्ले, पण हरकत ना, 5 अतिरिक्त गुण तुमकां मेळटात. अभिनंदन तुमचे गुणांचे खाते तुम्ही तुमचे उगडिल्ले आसा आणि काजू फेणी इज द करेक्ट आन्सर. हाच्या उपरांत टीम बी तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो थेट प्रस्न आमी तुमकां विचारतात. तांबडी सुर्लाच्या महादेव मंदिराचे बांदकाम खंयच्या स्थापत्य शैलींतले आसा? वॉट स्टाईल ऑफ आर्किटेक्चर इज यूज्ड फॉर महादेव टेम्पल ऑफ तांबडी सुर्ला? एक खूप फेमस स्टाईल ऑफ आर्किटेक्चर आसा जातूंत तें बांदिल्लें आसा. त्या पद्दतीचें नांव कितें? वॉट स्टाईल ऑफ आर्किटेक्चर इज इट? आमच्या गोंयांतले खूप पोन्ने 800 ते 900 वर्सां पोन्ने अशें तें देवूळ. सैमाच्या कुशींत आमकां तें पळोवपाक मेळटा. तांबडी सुर्लाचें महादेव टेम्पल, महादेव मंदिर. ताजी बांदकामाची जी स्टाईल आसा ती खंयची? ओके, टीम बी तुमची वेळ सोंपल्या. टीम सी, आमी हो प्रस्न तुमकां पास करतात. तांबडी सुर्ला हे टेम्पल कदंबान डायनेस्टीन बांदलेले बरोबर आणि त्याची स्टाईल द्रविडियन आसा. ना, ताजी बांदकामाची आर्किटेक्चर म्हणजे बांदकाम ताजें जें जालां तें खंयच्या पद्दतीचें बांदकाम आसा तो प्रश्न आसा. प्रश्न आमी टीम ए तुमकां पास करतात. 5 मिनट. So, as she said, it is built by the Kadamba dynasty and it's built from a monolithic stone, so it's a monolithic structure. ओके, सो आमकां एक्झॅक्ट स्टाईल ऑफ आर्किटेक्चर जाय. ताजी जी स्थापत्य शैली जी आसा तिका एक विशिश्ट नांव आसा, ते खंयच्या पद्दतीचें ना? ओके, तर ताजी जी स्टाईल आसा ती हेमाडपंथी हो तो शब्द आसा. हेमाडपंथी ह्या पद्दतीन तें देवूळ बांदिल्लें आसा. तुमी दिल्ली सगळी म्हायती बरोबर आशिल्ली. तें फातरांतल्यान बांदिल्लें आसा. द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर कदंबांच्या काळांत बांदिल्लें, पूण हेमाडपंथी ह्या पद्दतीचें त्या मंदिराचें बांदकाम आसा. हरकत ना. टीम सी उपरांत तुमचो ह्या फेरयेंतलो थेट प्रस्न. कोंकणी खातीरचो सगळ्यांत हालींचो साहित्य अकादमी पुरस्कार कोणाक मेळ्ळो? द लेटेस्ट साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर कोंकणी तो कोणाक मेळ्ळो? हू रिसीव्ड द लेटेस्ट साहित्य अकादमी अवॉर्ड इन कोंकणी? दोन नांवां आसा. तुम्ही खंयचेंय नांव आमकां सांगल्यार जाता. ते दोनूय नांवांनी पॉप्युलर आसात, लोकप्रिय आसात. कोंकणीचो लेटेस्ट साहित्य अकादमी अवॉर्ड कोणाक मेळ्ळा? नो, पास. सो टीम सी हो प्रश्न आमी टीम ए कडेन पास करतात. टीम ए हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. तुम्ही ह्या प्रश्नाची जर जाप येता आसत जाल्यार दिवची. दामोदर मावजो. दामोदर मावजो इज नॉट द करेक्ट आन्सर. टीम बी, आता हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. सगळ्यात हालींचो साहित्य अकादमी पुरस्कार कोंकणी भाशेंतलो कोणाक मेळ्ळा? लेटेस्ट साहित्य अकादमी अवॉर्डी. नो. ओके, तर खंयच्याच टिमीक ह्या प्रश्नाची जाप आयिल्ली ना. तांचें नांव आसा हेनरी मेंडोन्सा आणि तांकां एच.एम. पेर्नाल ह्या नांवान सुद्दां आमी वळखतात. ओके, तर 3 प्रश्न ह्या फेरयेंतले जाल्ले आसात आणि आता प्रश्न परत एकदा बजर टाईपचो. ओके, सगळ्यांचे हात बजराचेर आसचे. पुराय प्रश्न वाचून जाल्या उपरांतूच तुम्ही बजर दामचो. ओके, एक राज्य म्हण गोंयचे पहिले मुखेलमंत्री कोण आशिल्ले? टीम बी, तुम्ही बजर दामिल्लो आसा. तुमची जाप सांगात. प्रताप सिंग राणे. प्रताप सिंग राणे ही जाप एकदम बरोबर आसा आणि एज अ स्टेट गोंयचे पहिले मुखेलमंत्री प्रताप सिंग राणे आशिल्ले. अभिनंदन तुमचे. 10 गुण तुमकां मेळटात. ताळयो आमी टीम बी खातीर मारुया. ओके, आणि अशे तरेन 3 फेरयो हांगाच पुराय जातात आणि 3 फेरये उपरांत आता आमी पळोवया वट्ट गुण तिनूय संघांचे कितले जाल्यात. आणि तिसऱ्या फेरये उपरांत 10, 15 आणि 15 अशी गुणांची सध्या परिस्थिती आसा आणि सगळेच संघ एकामेका कडेन बरी नेटान स्पर्धा करीत आसात. आणि आता आयच्या खेळांतलो निमाणो रावंड चौथी फेरी, जी चौथी फेरी परतून एक फावट आसतली व्हिज्युअल टायपच्या प्रस्नांची आणि जाचे भितर गोंयांतल्याच कांय घटनांचेर वा गोंया कडेन संबंधित विशयांचेर आमी तुमकां प्रस्न विचारतले. ओके, परतून एक फावट टीम सी ही फेरी आमी तुमचे कडल्यान सुरवात करतले. पयलो प्रश्न ह्या फेरयेंतलो तुमचे खातीरचो आमी स्क्रिनीचेर पळोवया. ह्या चित्रांत जी तुमकां वास्तू किंवा इमारत दिसता ती खंयची ती तुमी वळखुपाची. टीम सी, यू हॅव टू आयडेंटिफाय द पिक्चर.
30 सेकंदांचो वेळ तुमचे कडेन आसा आणि विचार करून निश्चितपणान ही इमारत तुम्ही पळयल्या आसतली. टीम सी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी. ना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी ही जाप चुकल्या. टीम सी प्रश्न आम्ही पास करता. टीम बी तुमचे कडेन तुम्ही ह्या चित्रांतली इमारत जर वळखल्या आसत जाल्यार जाप दिवची. यू हॅव टू आयडेंटिफाय द पिक्चर. गोंयांतल्या कितल्याशाच कार्यावळींचे केंद्र म्हणून आम्ही ही इमारत पळोवंक शकतात. जायत्या प्रकारच्यो कार्यावळी ह्या इमारतींत जायत असतात. अशी ही इमारत. येस टीम बी तुमचो वेळ लागी पुराय जाला. जर तुमकां येना आसत जाप जाल्यार आमी ती टीम ए कडेन आतां आमी पास करतात. टीम ए तुमचे कडेन ही संद आयिल्ली आसा 5 अतिरिक्त गुणां खातीर. यू हॅव टू आयडेंटिफाय द पिक्चर. हें चित्र वळखात. दॅट्स गोवा स्टेट सेंट्रल लायब्ररी. दॅट्स द परफेक्ट आन्सर. 5 गुण टीम ए तुमकां मेळटात. अभिनंदन तांचे. ताळयो तांच्या खातीर. जाचे पुराय नाव कृष्णदास श्यामा सेंट्रल लायब्ररी किंवा मध्यवर्ती वाचनालय म्हणून आमी लेगीत ताका वळखतात. ज्या जाग्यार कला संस्कृती संचालनालयाचे कार्यालय तांची दालनां आसात आणि ज्या जाग्यार साबार कार्यावळी जायत असतात अशी सेंट्रल लायब्ररीची ही इमारत. अभिनंदन टीम ए तुमचे. या उपरांत टीम बी तुमचे खातीरचो ह्या फेरयेंतलो थेट व्हिज्युअल प्रश्न आमी स्क्रिनीचेर हाडटात. ओके, ह्या चित्रांतली जी इमारत किंवा हे जे स्ट्रक्चर आसा हें तुमी वळखुपाचे. एक ऐतिहासीक सुवात म्हूण आमी ह्या इमारतीक वळखतात. गोंयांतल्या म्हत्वाच्या इतिहासीक सुवातां पैकी एक. तिचें नेमकें नांव तुमकां सांगपाचें आसा. ताचे बद्दल तुमी खंय वाचलां आसत, पळयलां आसत. ओके, टीम बी तुमचो वेळ सोंपला. आमी हो प्रश्न टीम ए तुमचे कडेन पास करतात. नेगेटिव्ह मार्किंग ना, देखून तुम्ही एक गेस वर्क करपाक हरकत ना. ओके, Just as a guess, is it the facade of the Chapel of St. Catherine? नो, ही जाप सुद्धा चुकल्या. टीम सी हो प्रश्न आम्ही तुमकां पास करतात. दे आर द रिमेन्स. ते अवशेष आसात ते खंयच्या इमारतीचे अवशेष ते तुम्ही आमकां सांगपाचे. ही एक खूप फेमस अशी एक सुवात आसा आणि ती सुवात खंयची. सेंट जोसेफास. ना, या प्रश्नाची जाप खंयच्या संघाक दिवपाक मेळिल्ली ना. पूण सेंट पॉल्स कॉलेज इन ओल्ड गोवा ह्या इमारतीचे ते अवशेष आसा. दे आर द रिमेन्स ऑफ सेंट पॉल्स कॉलेज इन ओल्ड गोवा. कांय नजो, हरकत ना. या फेरयेंतलो टीम ए तुमचे खातीरचो प्रश्न, व्हिज्युअल प्रश्न आतां आमी स्क्रिनीचेर घेवन येतात. ह्या चित्रांत आमकां एक बोट सेवा पळोवपाक मेळटा. तुमी फक्त सांगपाचें ही सेवा केन्ना सुरू जाल्ली. पुराय तारीख सांगली जाल्यार आमकां आनंद जातलो. किमान तो म्हयनो आनी वर्स जर सांगलें जाल्यार सुद्दां चलतलें. ओके, सांग. March 2025. March 2025 is the wrong answer. टीम सी आम्ही तुमचे कडेन हो प्रश्न पास करतात. सगळ्या टीमींनी वळखलाच असतले. ताका रोरो फेरी सर्व्हिस म्हणटात. तुमच्या पैकी काही जणांनी तातूंतल्यान प्रवास केलाय आसत. पूण ती केन्ना सुरू जाल्ली ती आमकां तुम्ही सांगपाची आसा. पुराय तारीख ना जाल्यार किमान तो म्हयनो आनी वर्स तरी सांगचे. टीम सी तुमचो वेळ सोंपला. नोव्हेंबर 2025. नोव्हेंबर 25 इज ऑल्सो द रॉंग आन्सर. टीम बी आता निमाणी संद तुमचे कडेन आयल्या. 5 गुण मेळोवपाचो तुमकां एक चान्स आसा. ऑक्टोबर 2025. ना, ऑक्टोबर 25 सुद्धा जाप चुकल्या. 2025 हे वर्ष तुम्ही सगळ्यांनी बरोबर सांगले. बट द मंथ वॉज 14 जुलै. 14 जुलै ह्या दिसा ही रोरो सेवा सुरू जाल्ली आणि त्या दिसाच्यान ती अजूनपर्यंत आम्ही पळयता. ओके, काय नजो, या फेरयेंतले तिनूय संघांचे 3 व्हिज्युअल प्रश्न हांगाच पुराय जातात आणि आयच्या खेळांतलो या फेरयेंतलो आणि वट्ट खेळांतलो निमाणो प्रश्न व्हिज्युअल प्रश्न आम्ही तुमच्या खातीर घेवन येतात, जो परतून एक फावट बजर टायपचो आसतलो. ओके, तर तिनूय टीम्स रेडी. व्हिज्युअल्स आमकां स्क्रिनीचेर दिसतात. प्रश्न ह्या व्हिज्युअल्साचेर आधारित असो आसा. 2012 वर्सा भारत सरकारान ह्या व्यक्तीक खंयच्या भोवमानान सन्मानित केल्ले. टीम बी तुम्ही बजर प्रेस केल्लो आसा. सांगचे तुम्ही उत्तर.
8 मारियो मिरांडाक 8 दिल्ले. What was the award given to that person? Which civilian award was conferred upon this personality in 2012 by Government of India? पद्मश्री. तुमची संद गेल्ली आसा. तुम्ही ऑलरेडी बजर प्रेस केल्लो. टीम ए, टीम सी, तुमच्या मदीं आता ही सर्त उरता. ओके, इज इट द पद्मश्री अवॉर्ड? ना, पद्मश्री ही जाप चुकल्या. आता टीम सी, जर तुमचे कडेन ह्या प्रश्नाची जाप आसत, तुम्ही जर ह्या प्रश्नाचे एक गेसवर्क करपाक शकता आसत जाल्यार प्रयत्न करचो. 2012 वर्सा भारत सरकारान खंयचो पुरस्कार तांकां दिल्लो? नागरी पुरस्कार, सिव्हिलियन अवॉर्ड गिवन टू दिस पर्सन इन 2012. ताचें नांव वॉट वॉज द अवॉर्ड ते तुम्ही सांगपाचे. पुरस्कार खंयचो सन्मान तांकां दिल्लो? येस, टीम सी, एक गेसवर्क तुमच्यान करूं येता? भारत रत्न अवॉर्ड. ना, तांकां भारत रत्न अवॉर्ड दिवं नाशिल्लो, बट यू आर व्हेरी क्लोज. पद्म विभूषण हो पुरस्कार तांकां 2012 वर्सा दिल्लो. तुम्ही सगळ्यांनी बरोबर वळखिल्ले मारियो मिरांडा, पूण तांकां 2012 वर्सा जो सरकारान पुरस्कार दिल्लो तो पद्म विभूषण आशिल्लो. हरकत ना, 4 फेरयो हांगाच पुराय जातात आणि 4 फेरया उपरांत आता आमी पळोवया निमाणे आमचे स्कोर्स कितले जाल्यात, गुण कितले जाल्यात. आणि एक खूप वेगळी परिस्थिती आयिल्ली आसा. तिनूय गटां खातीर 15, 15 आणि 15 असे गुण घेऊन तिनूय गट हे सध्या टाय जाल्ल्याच्या परिस्थितीत पाविल्ले आसात. अशा परिस्थितीत आता आमी एक तुमकां प्रश्न बजर टायपचो विचारतले. जो प्रश्न तुम्ही ताचे उत्तर दिवपाचें. ओके, हँड्स ऑन युअर बजर. 1997 वर्सा खंयच्या भारतीय लेखिकेन फर्स्ट टाइम पहिल्या फावटी बुकर प्राइज मेळयलें? टीम ए, तुम्ही बजर प्रेस केल्लो आसा. अरुंधती रॉय. व्हेरी करेक्ट. इफ यू कॅन टेल अस द नेम ऑफ द बुक, विल बी हॅपी. Does this have points? No. Okay, God of Small Things. Absolutely correct. God of Small Things ह्या तांच्या पुस्तका खातीर अरुंधती रॉय हांकां बुकर प्राइज मेळिल्लें 1997 वर्सा. आणि ह्या योग्य जापे वरवीं 10 गुण तुमकां अतिरिक्त मेळटात आणि आयच्या खेळांतले जैतिवंत तुम्ही थारता. टीम ए, मोठ्यान आमी ताळयो मारुया आणि तांचें अभिनंदन करूया. खऱ्यांनीच खूप बरे तरेन तिनूय संघांनी आपली आयज कामगिरी दाखयली. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि तांकां तुम्ही दिल्ल्यो बेस बऱ्यो जापो, पूण तातूंतल्यान जैतिवंत सदांच एकूच जाता आणि टीम ए आयची जैतिवंत जाल्या. अभिनंदन तांचें. आणि आता वेळ जाला आयच्या जैतिवंतांक इनामां भेटोवपाचो. तर आयची जैतिवंत टीम आसा टीम ए, तांकां आमी इनामां भेटयतात. टीम ए, तुमचे लागीं मागता की तुमी येवचें आणि तुमचें इनाम स्विकारचें. पणजी दूरदर्शन केंद्राच्या क्विज क्वेस्ट ह्या प्रस्नमाची कार्यावळीचो हो वांटो हांगाच सोंपता. वेगवेगळ्या कॉलेज आणि शाळांतले विद्यार्थी ह्या कार्यावळीत वांटेकार जातात आणि आपले गिन्यान वाडोवपाचो आणि लोकांक दिवपाचो यत्न करतात. अशाच आनीक एका कार्यावळीत परतून एक फावट आमी मेळटले. तो मेरेन नमस्कार.